आंतरराष्ट्रीय युद्ध आणि स्थानिक शेतकरी यांचं काय नातं असू शकतं याचं एक विदारक चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. समुद्रापार सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाची झळ थेट नांदेड आणि हिंगोलीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. ज्या अर्धापुरी केळीने आखाती देशांची बाजारपेठ काबीज केली होती, तीच केळी आज मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये केळीचं मार्केट डाऊन झालं समजा सध्याच्याला. पहिलं युद्धाच्या अगोदरचं मार्केट भरपूर होतं, गाड्या चालू होत्या. आता भाव म्हणजे 2300 रुपये चालू होता युद्धाच्या अगोदर, तर आता 300-400 रुपयाला आला. गाड्या समोर जायला चान्सच नाही, त्याच्यामुळे इकडच्या इकडं थोडं कमी रेटमध्ये घ्यायला ती वाहतूक चालू नाही ना सध्या युद्धामुळं. ते झाड आहे की नाही घड 150 ते 200 रुपयाला मिनिमम जात गेले, आता 50 ते 70 रुपयामध्ये चालले. शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे. यावेळेस माल पुढं जात नाही, गाड्या वाहतूक चालू नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे यावर्षी. केळीच्या भावामध्ये परिणाम म्हणजे जो 15 ते 20 किलोचा जो घड आहे तो साधारणतः 150 ते 150, 200, 250 पर्यंत विक्री होत होता त्या मार्केटला, बीट मार्केटला. आणि आता सध्या त्याचा परिणाम इतका मोठा झाला आहे की तेच घड आता 70, 50, 40 रुपयापर्यंत विक्री होत आहे. हो, इतर मार्केटमध्ये जर परिणाम बघितलं तर आपण फळे व भाजीपाल्यावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. फळे व भाजीपाल्यामध्ये टमॅटो जर विचार केला तर टमॅटोचा मार्केट सध्या कमी झालेला आहे. टमॅटोला दरवर्षीप्रमाणे यावर्षी 600-700 रुपये भाव राहण्याच्या ऐवजी 100, 150 ते 200 रुपयेप्रमाणे टमॅटो कॅरेट विक्री होत आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.